नमस्कार पुणेकर, कसे आहात? अहो, आपल्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि याच पावसातून हॅशटॅग मान्सून जुलैच्या नवीन प्रवासाला, नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय आपल्या पुण्यातून नव्याने सुरू झालेल्या पुणे शिर्डी या इंटरसिटी एक्सप्रेसने. हो मंडळी, मागच्या जून महिन्यामध्ये पुणे ते शिर्डी थेट रेल्वेसेवा जोडणारी नवीन इंटरसिटी एक्सप्रेस पुणेकरांच्या नशिबी आली आणि ती सेवा मला पहिल्या दिवशी काही घेता आली नाही. म्हटलं आपण आरामात जाऊ, निवांत जाऊ, कारण नंतरचा जो प्रवास असतो ना तो तर बाई नाद खुळा. आज दिनांक 1 जुलै 2026, लोकेशन पुणे रेल्वे स्टेशन, प्लॅट क्रमांक 1 नंबरच्या बाहेरचा परिसर आणि काही वातावरण झालंय बघा. वा भाई वा. काल मुंबई, पुणे प्लस विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. आज आपल्याला पाऊस प्रवासामध्ये बघायला मिळेल की नाही ते पुढे समजेल. कधी? पुण्याची हद्द समाप्त केल्यानंतर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर. पुणे शिर्डी या इंटरसिटी एक्सप्रेसची वेळ आहे ठीक सकाळी 6:55 पुणे स्टेशनवरून, जी मला दुपारी 12 वाजता सोडेल थेट साईनगर शिर्डी. प्रवासाला सुरुवात करूया. अगोदर गरमागरम कांदे पोहे आणि चहा हा झालाच पाहिजे. भरपूर दिवसांनी तुमच्यापर्यंत रेल्वेचा प्रवास येतोय, कारण मी सुद्धा उत्सुक होतो की एकदा मान्सून सुरू झाला मग आपण रेल्वेच्या प्रवासाला सुरुवात करूया. स्पेशली कोकण रेल्वे. जरा कमेंट करून सांगा, कोकण रेल्वेमधून तुम्हाला कोणत्या ट्रेनचा प्रवास पाहायला आवडेल? दिवा सावंतवाडी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस? नक्की कमेंट करून सांगा. 11:423 पुणे सायनगर शिर्डी 6:55 डिपार्चर 1. येस फ्लाईट क्रमांक 1 नंबरला आपली ट्रेन लागते. पुणे शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस. ट्रेन नंबर काय? 11:423. आली आमची इंटरसिटी, जी पुणे ते सायनगर शिर्डी थेट जोडणारी. आणि ट्रेनचा कलर बघा, कोच कलर. वा भाई वा. सगळे जे सीट आहेत ना एकदम कम्फर्टेबल 3x3 कॉम्बिनेशनचे. आतमध्ये गेलो दाखवतो. आणि कोच मॅन्युफॅक्चर इयर बघा 25th. नादच कळा झाला पाहिजे. अशी ट्रेन आम्हाला का जनशताब्दी एक्सप्रेस देत नाही मला ते समजत नाही. हो कसले भारी कोच पोझिशन दिले आहेत आणि आतली सीटिंग तर नंबर 1. माझा जो सीट नंबर आहे 52-54. माझा जो मित्र आहे देव पिट्रोडा, ते पण आपले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, रेल्वे फॅनिंग करणारे. दोघांची सीट आहे 52-54. अशी सीट मिळणं बसण्यासाठी स्पेशली रेल्वेच्या प्रवासात नशीब लागतं. कारण ज्या ट्रेन अपडेट झाल्या ICF to LHB, स्पेशली इंटरसिटी, जनशताब्दी एक्सप्रेस, त्यांची जी आताची आपण पाहिली सीट पोझिशन एकदम बेकार. स्पेशली जनशताब्दी एक्सप्रेस जी चालते मुंबई ते मडगाव किंवा मुंबई ते पुणे या रूटवर, तिसरा माणूस ऍडजस्ट करू शकत नाही. पण अशा वेळेला जर सीट मिळाल्या जसं जुन्या होत्या 3x3चं कॉम्बिनेशन, प्रत्येकाला कम्फर्टेबल, खरंच चांदी होईल चांदी. नमस्कार. पूर्ण नाव आपलं? देव पित्रोडा. आणि आपल्या चॅनलचं नाव यूट्यूब? देव पित्रोडा 365. मग आता किती झाले फॉलोअर तुमचे? माझे आता 12,500. 12,500. वा. यांच्या चॅनलवरती A to Z अप टू डेट मुंबई लोकल म्हणा किंवा एक्सप्रेस म्हणा. एक्सप्रेसचे मी कमी पाहिल्यात, पण मुंबई लोकलची जी इन्फॉर्मेशनची व्हिडिओची पद्धत आहे ना, खरंच नाविन्यपूर्ण आहे. आणि आपले भाऊ गुजराती आहेत. तुम्हाला गुजराती आहे, पण मी मराठी बोलू पण शकतो आणि मला समज पण येते. वा बोलू शकतो, परफेक्ट नाही येते. मी आहे शिकवायला, काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मालवणी पण शिकवतो मी. आणि मी गुजरातला येईन तर मला हमखास गुजराती शिकवायची, स्पेशली कच्ची. आज मी पहिल्यांदा भूषणभाई सोबत जर्नी करतोय. वा. सांगतो ना मी. हो बरोबर. तुम्ही मराठी शिकताय, मराठी उत्तम बोलताय, हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा मी गुजरातला येईन तर मी गुजरातमध्ये व्हिडिओ बनवणार गुजराती भाषेमध्ये. ट्रेन तो आता पहिल्यांदा आपण जर्नी करत आहे. सीट खूप चांगली भेटली आपल्याला. बाहेरचे दृश्य बघण्यासाठी विंडो पण छान दिली आहे आणि सीट कम्फर्ट झोन देखील उत्तम आहे. म्हणजे निवांतपणे या ठिकाणी बसू शकतो. बघा 120 रुपयाचं तिकीट भाडे आहे या नॉर्मल चेअर कारचं, पुणे ते सायनगर शिर्डी. आणि ॲम्युनिटीज जे मिळत आहेत नंबर 1. वरती लगेज ठेवण्यासाठी लगेज रॅक. या ठिकाणी तुम्हाला चहा नाश्ता करायचा असेल तर तशी आधी होती जनशताब्दीचे प्रीमियम ICF कोच, तसेच या ठिकाणी आता डिझाईन केली आहे 25th इयरच्या इंटरसिटी एक्सप्रेस कोचमधून. समोर आहे वॉटर बॉटल होल्डर, न्यूजपेपर होल्डर आणि लेग रेस्ट, तो तर लाजवाब. सकाळी 7:01 आपली ट्रेन रवाना होतीये पुणे सायनगर शिर्डी एक्सप्रेस, पुणे जंक्शनच्या प्लॅट क्रमांक 1 नंबरवरून. शिर्डीला पोहोचण्याची वेळ आहे ठीक दुपारी 12 वाजता. चला तर मंडळी, आपल्या पुढच्या डेंच्या प्रवासाला सुरुवात करूया साईबाबांच्या नामस्मरणाने. तर माझ्यासोबत एकत्र बोला, साईनाथ महाराज की जय.
वाजले सकाळचे 8:10. लोकेशन दौंड. आपण ज्या लाईनने पास करतोय दौंड कॉर्ड लाईन आणि समोरची दिसते मेन लाईन घेऊन जाईल ते दौंड जंक्शनला, जिथून बारामती दिशेने प्रवास करू शकतो, पुढे सोलापूर दिशेने आणि अलीकडे पुणे. आपण ज्या दिशेने चाललो आहे ती अहिल्यानगर दिशेने. अहिल्यानगर, कोपरगाव, कुंटंबा आणि नंतर मग शिर्डी. वेलकम टू दौंड कॉर्ड लाईन. स्टेशन कोड झाला DDCC. पुणेरून निघत या ट्रेनचा ऑफिशियली पहिला हॉल्ट आहे दौंड कॉर्ड लाईन. कॉर्ड लाईन म्हणजे एक प्रकार बोलू शकतो पण बायपास लाईन, कारण आधीची लाईन होती ती जंक्शनला जाऊन लोकल रिव्हर्स करत मागे फिरायचे ते अहिल्यानगर दिशेने, पण आता कॉर्ड लाईन झाल्यामुळे काही टेन्शन नाही. स्टेशनचा परिसर मात्र लय भारी आहे. मागच्या वेळी मी वंदे भारतने प्रवास केला होता. पुणे, अजनी, नागपूर पलीकडे ट्रेन थांबली होती आणि आज या ठिकाणी थांबली आहे. सुशेगात मस्त वातावरण झालंय आणि बघू शकता ही ट्रेन एकूण 12 ते 13 डब्यांची आहे. 4 जनरल डबे, 8 नॉर्मल चेअर कार म्हणजे D1 to D8 आणि एक फक्त या ठिकाणी आहे AC कोच. चंदीगड, यशवंतपूर. दुसरा ऑफिशियल हॉल्ट आला या ट्रेनचा श्रीगोंदा रोड. म्हणजे ऑफिशियली आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. अलीकडे स्टॉप आहे जिथं आपली ट्रेन थांबत नाही, काष्टी, आणि काष्टीच्या पुढे हा श्रीगोंदा रोड. मागे 3 वर्षापूर्वी मी आलो होतो अहिल्यानगरमध्ये. तेव्हा काष्टी गावात नर्सरी आहे फेमस, पानसरे नर्सरी. ज्यांना माहीत असेल जरा कमेंट करून नक्की सांगा. त्या ठिकाणी व्हिडिओ केला होता आणि त्यांची नर्सरी लाजवाब. श्रीगोंदाची वेळ आहे सकाळी 8:20, पण आपली ट्रेन 8:50 पोहोचली आहे. या 255 किलोमीटरच्या प्रवासामध्ये या ट्रेनसाठी ऑफिशियल हॉल्ट जास्त नसून 5 ते 6 आहेत. पहिला गेला दौंड कॉर्ड लाईन, आताचा श्रीगोंदा, पुढे अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर आणि नंतर मग लास्ट साईनगर, शिर्डी. या ट्रेनमध्ये साईड पेंट्री आहे की नाही ते समजत नाही, कारण जे काही खायला येत आहे ते फक्त वेपर्स, पाणी बॉटल आणि चहा. म्हटलं बाकी काही खायला येत नाही, सँडविच वगैरे किंवा कटलेट आता घेतलं असतं खायला. असो, माझ्याकडे बिस्किटचा पुडा रेडी असतो कधी पण, एक तर न्यूट्री चॉईस नाहीतर हा वाला ब्रिटानिया, आणि गरमागरम सोबत चहा. देव भाऊ कसा आहे चहा? चहा खूप चांगली आहे. आता माहीत नाही की हे लोकल वेंडर आहे की रेल्वेतून आहे. मे बी लोकल वेंडर आहे, कारण रेल्वे असं लिहिलं असतं इंटर रेल्वे. वेगळी आहे टेस्टमध्ये आणि खूप चांगली आहे. पुण्यातून 155 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत फायनली आपली ट्रेन पोहोचली आहे ठीक सकाळी 9:50. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थान जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर.
स्टेशन कोड झाला ANG आणि या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचली ठीक सकाळी 9:50 अहिल्यानगर फ्लॅट क्रमांक 2 नंबरला आपली ट्रेन पोहोचली आहे. 1 नंबरला मगाशी क्रॉस झाली यशवंतपूर अहमदाबाद एक्सप्रेस. आणि मागे बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं अहिल्यानगर नेमकं काय आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर कोणत्या जिल्ह्यात नसून अहिल्यानगर हा जिल्हा आहे. आधीचं नाव होतं अहमदनगर, ते आता नवीन नामांतरण झालं आहे अहिल्यानगर या नावाने. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून 2 जिल्ह्यांची नावे नामांतरित झाली आहेत. जरा कमेंट करून सांगा कोणकोणती आहेत. जुनं नाव अजिबात घ्यायचं नाही, नवीन नाव घ्यायचं. अहिल्यानगर इथून 3 लाईनी पास होतात. आपण आलो पुण्यावरून, समोर जाते मनमाड, शिर्डी, कोपरगाव या दिशेने आणि तिसरी पलीकडे बीड जिल्ह्याला. चला नगरकर फटदिशी कमेंट करत चला हॅशटॅग आम्ही अहिल्यानगरकर. नव्याने सुरू झालेल्या पुणे शिर्डी या इंटरसिटी एक्सप्रेसबद्दल बोलायचं झाले तर या ट्रेनचा नंबर आहे पुणे ते शिर्डीसाठी ऑफिशियली 11423 11423 आणि शिर्डीवरून पुण्यासाठी होतो 11424 म्हणजे 11424. टायमिंगबद्दल बोलायचं झाले तर ही ट्रेन दररोजची असून ठीक सकाळी 6:55 रवाना होते पुणे जंक्शनवरून आणि तुम्हाला दुपारी 12ला सोडेल साईनगर शिर्डी. एकूण प्रवासी अंतर आहे 255 किलोमीटर आणि परतीच्या प्रवासाला पुण्यासाठी ही ट्रेन रवाना होते साईनगर शिर्डीवरून ठीक संध्याकाळी 6:10 जी रात्री 12पर्यंत आरामात पुणे जंक्शनला पोहोचते. ठीक सकाळी 10:30 आपली ट्रेन पोहोचली अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या राहुरी रेल्वे स्टेशनवर. छोटंसं स्टेशन आहे, बघू शकता या ठिकाणी पूर्ण केबिन वगैरे स्टेशन मास्टरांचं आणि प्लॅटची जी उंची आहे ती जर कमी आहे. राहुरी या तालुक्यामध्ये एक मंदिर आहे, दुर्मिळ मंदिर आहे, जे राहू ग्रहातल्या काळा पाषाणाची मूर्ती असं म्हणलं जातं. जेव्हा भगवान विष्णू देवतांना अमृत वाटत होते तेव्हा राहू ग्रह देवतांच्या वेशामध्ये येऊन त्या ठिकाणी अमृत घ्यायला बसला होता. आणि जेव्हा ही गोष्ट समजली भगवान विष्णूंना त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि ते शिर ज्या ठिकाणी पडले ते हेच ठिकाण आणि तेव्हापासून या गावाला नाव पडले राहुरी. आता बरेच जण म्हणतील काय भूषण भाऊ तुम्ही सगळा प्रवास दाखवला पण तिकीट भाडे नाही सांगितले. सांगतो ही ट्रेन संपूर्ण रिझर्वेशनची आहे. फक्त 4 डबे जनरल सोडले तर उर्वरित जे रिझर्वेशनचे आहे म्हणजे आमचा जो प्रवास होतो नॉर्मल नॉन AC चेअर कारने त्याचं तिकीट भाडे आहे पुणे ते शिर्डीसाठी प्रति व्यक्ती 120 रुपये. आणि जर तुम्हाला CC म्हणजे ACने प्रवास करायचा आहे तर एकच डबा मिळेल ज्याचं तिकीट भाडे आहे 420 रुपये. पुन्हा सांगतोय नॉर्मल नॉन AC चेअर कारचं आहे 120 रुपये तिकीट भाडे आणि AC कोचचं भाडे आहे 420 रुपये. बेलापूर गेल्यानंतर एक स्टेशन क्रॉस केलं चितळी आणि नंतर मग लागतो पुंतंबा जंक्शन. परंतु पुंतंबा जंक्शन पुढे गेला मनमाड साईडला आहे, त्या ठिकाणी पाहू शकता 2 ट्रॅक आहेत आणि आपण चाललोय पुंतंबा बायपास केबिन करत थेट शिर्डी दिशेने साईनगर शिर्डी. अखेरीस पुणे ते साईनगर शिर्डी असा 255 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. ठीक दुपारी 12:05. सकाळी निघालो तर 7:05 आणि पोहोचलो 12:05 म्हणजे 5 तासांमध्ये हा प्रवास पूर्ण होतो पुणे ते साईनगर शिर्डी. आतापर्यंत मुंबईवरून प्रवास केला होता पण आज प्रत्यक्षात पुण्यातून प्रवास केला आहे पुणे शिर्डी असा. इथून मंदिर आहे बरोबर 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर. शेअरिंग रिक्षा करत थेट मंदिरापर्यंत पोचू आणि मग तिकडे जाऊन बाबांचे दर्शन तर करणार आहे पण महाप्रसाद मात्र अजिबात चुकवायचा नाही.
बोला साईनाथ महाराज की जय. पुणे ते साईनगर शिर्डी तुम्ही व्हर्च्युअली डिजिटली जर्नी माझ्यासोबत केली, पण फिजिकली जर्नी कधी करणार? आमच्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर सोबत मागच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर हे टूर पॅकेज घेऊन गेलो होतो आणि त्या टूरचं अर्ध नियोजन माझ्याकडे होतं. टूर मॅनेजर त्या ठिकाणी कार्यरत होतो आणि आपले बरेचसे व्ह्युअर्स आवडीने व्हिडिओ पाहतात ते देखील त्या ट्रिपला जॉईन झाले होते. आणि त्यानंतर व्हिडिओ आले, बरेच जणांची इन्क्वायरी आल्या, चौकशी आल्या की भूषण भाऊ नेक्स्ट ट्रिप कधी निघते आहे. तर लक्षात ठेवा, वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसरची दुसरी बॅच निघते आहे येत्या दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी. हो मंडळी, अगदी बरोबर. वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर सेम पॅकेज ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, ज्या हॉटेलला स्टे केला होता, नाश्ता, रात्रीचं जेवण प्लस अमृतसरचं हॉटेल स्टे, शिवकुडी ठिकाण, कटरा येथील वैष्णोदेवी माताचे दर्शन संपूर्ण काही सेम राहील. पण दुसरी बॅच निघणार आहे थेट 28 सप्टेंबर 2026 रोजी. जून मध्ये जे पॅकेज घेऊन गेलो होतो ते संपूर्ण पॅकेज होते प्रति व्यक्ती 10,499 रुपये. जास्त नाही, फक्त 500 रुपये मध्ये भर पडली आहे. जे आधीचं पॅकेज होतं 10,499, जे आता 28 सप्टेंबरच्या टूर मध्ये लागते प्रति व्यक्ती 10,999 रुपये. वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर या टूर पॅकेज मधून आपण कोणकोणत्या ठिकाणी भेट देणार, हॉटेलमधला स्टे कुठे असेल, सकाळचा नाश्ता काय, रात्रीचं जेवण काय, आणि अतिशय महत्त्वाचं रेल्वेचं स्लीपर तिकीट भाडे, पुढे लोकल साईट सीन फिरण्यासाठी एसी टुरिस्ट बस, त्यानंतर सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, हॉटेल स्टे 3 स्टार वालं. या बाबतीत मी महत्त्वाचे व्हिडिओ बनवले आहेत 2 की वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर पहिला दिवस कसा असेल, दुसरा दिवस कसा असतो, तिसरा दिवस कसा, चौथा दिवस कसा, 5वा दिवस, लगातार आपले 7 दिवस 6 रात्रीचा प्रवास असतो वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर. जर तुम्हाला नेक्स्ट बॅचसाठी जॉईन व्हायचं असेल आमच्या वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसरच्या 10,999च्या पॅकेजमध्ये, तर आवर्जून ते 2 व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिले आहे, तुमची इच्छा झाली तर आवर्जून जॉईन व्हा जम्मू राज्यातील वैष्णोदेवी शिवकुडी आणि पंजाबच्या अमृतसर पॅकेजमध्ये. या संपूर्ण टूर संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही व्हिडिओ पहा आणि बुकिंग करिता अजून विशेष माहितीसाठी दिलेल्या नंबरवर आवर्जून संपर्क करा, कारण ही बुकिंग केली जाते आमचे मालक मिथुन परब आणि त्यांची को ओनर मिसेस अश्विनी परब. आणि हो, सांगायचं राहिलं, 15 ऑगस्ट आमची ट्रिप निघती आहे राजस्थानची टूर, जयपूर, जैसलमेर, जोधपूर, फक्त आणि फक्त 16,500 रुपयामध्ये. आणि महिन्याभराच्या आत ही टूर पूर्णपणे फुल झाली आहे. ज्यांनी बुकिंग नाही केली आहे त्यांच्यासोबत व्हर्च्युअली डिजिटली हा प्रवास करेन, पण जे फिजिकली माझ्यासोबत जॉईन झाले आहेत ते तर आनंद घेणार आहे. आणि ज्यांना घ्यायचं असेल पुढच्या बॅचसाठी ते मी ऑफिशियली नंतर अनाऊन्स करेन. पण आता मात्र लक्षात ठेवा, 28 सप्टेंबरला वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर ही दुसरी बॅच निघते आहे. अजून बरेचसे टूर पॅकेज आहेत, केरळ दर्शन, कुल्लू मनाली, हिमाचल प्रदेश, हळूहळू टप्प्याटप्प्याने येतील. पण आता लक्षात ठेवा, 28 सप्टेंबरला काय आहे, वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर पॅकेज. आणि 15 ऑगस्टला ऑलरेडी बॅच फुल झाली. कोणती? राजस्थान टूरची. राजस्थान टूरचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील, कुठे कुठे फिरणार, कुठे कुठे स्टे असेल, आणि विशेष प्रावीण्य म्हणजे जेवण काय असेल, संपूर्ण माहिती मिळत जाईल. पण तुम्हाला मात्र काय करायचंय आजचा पुणे ते साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेसचा प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा, आणि पुणेकर बघताव काय जल्ला कमेंट करा, हॅशटॅग आम्ही पुणेकर. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धडाकेबाज स्पेशल आध्यात्मिक यात्रा प्रवासामध्ये. तोपर्यंत सर्वांनी भूषण गडसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.